जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुड यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं महत्त्वाचं नोटिफिकेशन जे सध्या बघा टीईटी परीक्षा संदर्भात पुन्हा या ठिकाणी आलेलं आहे. टीईटी परीक्षा संदर्भात जे काही उमेदवार सध्या बघा उत्तीर्ण झाले नसेल त्यांच्यासाठी महत्त्वाची परत अजून संधी जी आहे तर ती संधी बघा आलेली आहे. तर महत्त्वाचं या ठिकाणी नोटिफिकेशन जे आहे तर ते नोटिफिकेशन 8 दिवसाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 25/3/2024 ला जी काही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे म्हणजेच महाटीईटी 2024 संदर्भात या ठिकाणी नोटिफिकेशन आहे. तर ते नोटिफिकेशन सध्या बघा जाहीर केलेलं आहे. म्हणजे इथं जी काही महत्वाची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे तर ती परीक्षा आता या ठिकाणी दिनांक 21/6/2024 रोजी जे काही आयोजन आहे तर ते आयोजन सध्या बघा इथं होणार आहे. तर महत्वाचं या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही डेट आहे ती म्हणजे 21/6/2024 ला जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या बघा टीईटी 2026 ची या ठिकाणी होणार आहे. तर आता नेमकं या ठिकाणी जे काही वृत्तपत्रातून तसंच आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल तर त्यांच्या प्रादेशिक या ठिकाणी बघा जे काही केंद्र आहे तर त्यांच्यामध्ये बातमी संदर्भात या ठिकाणी जी काही प्रसिद्धी आहे तर त्या प्रसिद्धी या ठिकाणी देण्यात यावी अशा पद्धतीच्या सूचना इथं बघा जे काही आयुक्त महोदय आहे तर त्यांनी इथं दिलेलं आहे. आता नेमकं जे काही अप्लिकेशन आहे तर ते अप्लिकेशन या ठिकाणी बघा कधी या ठिकाणी सुरू होऊ शकतं त्या संदर्भात इथं महत्त्वाचं बघा नोटिफिकेशन जे आहे तर ते नोटिफिकेशनमध्ये प्रसिद्धी निवेदन जे आहे तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर हे सध्या लेटेस्ट या ठिकाणी प्रसिद्धी निवेदन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजे महाटीईटी 2026 परीक्षेचे आयोजन जे आहे तर ते रविवार दिनांक 21/6/2026 रोजी सध्या आयोजन केले आहे. त्याच्यामध्ये इयत्ता 1ली ते 5वी पेपर 1, इयत्ता 6वी ते 8वी पेपर 2 साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक या पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेची संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक जी काही माहिती असेल, सूचना असेल तर त्या महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या ऑफिशियल जे काही mahatet.in या वेबसाईटवर सध्या बघा उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये अर्ज जो आहे तर तो अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेचे वेळापत्रक असेल, इतर सविस्तर माहितीचा तपशील ह्या ठिकाणी उपरोक्त संकेतस्थळावर देखील देण्यात आला आहे. तसंच आपल्या यूट्यूब चॅनल असेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला माहिती अवेलेबल होईल. तसंच बघा संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळावर नियमित सध्या बघा भेट द्यायची आहे. आणि महत्त्वाचं या ठिकाणी परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया 27/3/2026 पासून सुरू होणार आहे आणि लास्टची डेट असणार आहे तर ती 16/4/2026 पर्यंत परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले आवेदनपत्र या ठिकाणी भरता येणार आहे. तर ह्यासाठी इथं बघा जी काही कार्यवाही संदर्भात जे काही टप्पे आहे ते देखील इथं देण्यात आले. त्याच्यामध्ये ऑनलाईन आवेदन व परीक्षा शुल्क भरण्यासंदर्भात जो काही कालावधी आहे तो म्हणजे 27/3/2026 पासून सुरुवात होणार तर 16/4/2026 पर्यंत सध्या बघा इथं असणार आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे तर तो अर्ज अप्लिकेशन सध्या बघा तुम्हाला 27/3/2026 पासून सुरू होणार आहे. त्यानंतर प्रवेश जे काही पत्र असेल म्हणजे हॉल तिकीट ऑनलाईन प्रिंट काढून घेणे त्यासाठी 9/6/2026 पासून ते 21/6/2026 पर्यंत आपल्याला हॉल तिकीट सध्या बघा इथं अवेलेबल होणार आहे. परीक्षा जी असणार आहे ती शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 संदर्भात जे काही दिनांक आणि वेळ जी असणार आहे ती म्हणजे रविवार दिनांक 21/6/2026 वेळ सकाळी 10:30 वाजता ते या ठिकाणी 1 वाजेपर्यंत पहिला जो काही पेपर आहे तर तो असणार आहे. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 ची जी काही दिनांक आणि वेळ असणार आहे ती पण ह्या ठिकाणी त्याच दिवशी रविवारी 21/6/2026 ला वेळ जी असणार आहे तर ह्या ठिकाणी 14:30 म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला 2:30 वाजता पेपर जो असेल तर तो सुरुवात होणार आहे आणि ह्या ठिकाणी 17 PM पर्यंत तुमचा जो काही पेपर असणार आहे तर परीक्षा सध्या बघा इथं असणार आहे. म्हणजे 21/6/2026 ला एकाच दिवशी तुमचे दोन्ही पेपर ठरल्याप्रमाणे सध्या बघा जशा ज्या पद्धतीने मागे तुम्ही पेपर दिलेले आहे, एक्झाम दिलेली त्या पद्धतीने इथं एकाच दिवशी तुमचे दोघी पेपर सध्या बघा इथं असणार आहे. आता ज्याचा पेपर 1 साठी तुम्ही ह्या ठिकाणी पात्र असाल तर पेपर 1 देऊ शकतात. पेपर 2 साठी तुम्ही पात्र असाल तर पेपर 2 देऊ शकतात. दोन्ही संदर्भात तुम्ही जर ह्या ठिकाणी तुमच्या क्वालिफिकेशनने पात्र असाल तर दोन्ही पेपर तुम्ही देऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची जी काही ऑफिशियल ह्या ठिकाणी वेबसाईट देण्यात आली तर ह्या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन जे ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन सध्या बघा तुम्हाला करायचं आहे.
तर लवकरात लवकर जे काही ॲप्लिकेशन असेल तर ते सध्या बघा करून द्यायचं. ॲप्लिकेशन जे आहे तर ते स्टार्ट कधी होणार, तर ह्या ठिकाणी 27/3/2026 ते 16/4/2026 पर्यंत सध्या बघा अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती सध्या इथं तुम्हाला करायची आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही सध्या दिनांक वगैरे आपल्याला इथं माहिती पडलं. परीक्षेसंदर्भात देखील माहिती इथं बघा देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही ह्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया असेल तर ती अर्ज प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने करायची त्या संदर्भात देखील इथं माहिती सध्या बघा देण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांचं जे काही ऑनलाईन पद्धतीने बघा या ठिकाणी प्रक्रिया संपूर्ण असल्यामुळे व्यवस्थित जो काही अर्ज प्रक्रिया असेल तर ती बघा तुम्हाला करून घ्यायची आहे. व्यवस्थित अर्ज जो असेल तर तो सध्या तुम्हाला चेक करूनच त्या ठिकाणी फायनल जे काही सबमिट असेल तर ते सबमिट तुम्हाला बघा करायचं आहे. तर ह्या संदर्भात ह्या ठिकाणी संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती देण्यात आली. कोणाला जर तांत्रिक वगैरे अडचण असेल तर इथं हेल्पलाईन नंबर देखील देण्यात आला आहे. ह्याच्यावर तुम्ही संपर्क करून जी काही माहिती असेल तर ती सविस्तर तुम्ही ह्या ठिकाणी जे काही नंबर आहे तर ह्याच्यावर देखील तुम्ही देऊ शकता. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. टी-ई-टी संदर्भात जे काही तुम्हाला व्हिडिओ किंवा नोट्स पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन होऊ शकता. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तसंच आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला टी-ई-टी संदर्भात पेपर 1 आणि पेपर 2 संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या ह्या ठिकाणी बघा ज्या नोट्स असेल तर त्या नोट्स त्या ठिकाणी आहे व्हिडिओच्या स्वरूपात. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि जे काही टी-ई-टी संदर्भात अजून त्याच्यामध्ये लेटेस्ट ज्या काही माहिती असेल, नोट्स असेल ती देखील ॲड करणार आहोत आपण. जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी बघा फायदा होऊ शकतो. तर महत्त्वाच्या या ठिकाणी माहिती होती. मागचे जे काही एक्झाम झालेले आहे त्या संदर्भात तुम्हाला पेपर पाहिजे असेल त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी बघा फाईल फोल्डरमध्ये ह्या ठिकाणी सर्च करा. मागचे जे काही पेपर झालेले ते संपूर्ण तुम्हाला तिथं अवेलेबल होणार. तशाच ज्या काही नोट्स असेल त्या नोट्स देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे जाऊन व्यवस्थित तुम्ही जॉईन व्हा आणि सर्च करा. जर तुम्हाला ह्या संदर्भात अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर महत्त्वाची बघा या ठिकाणी संधी आलेली आहे. जे उमेदवार टी-ई-टी किंवा सी-टेट तुम्ही क्वालिफाय नसाल तर त्यांच्यासाठी बघा या ठिकाणी महत्त्वाचं 1 ते 5 या गटासाठी आणि 6 ते 8 या गटासाठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर त्याच्यासाठी या ठिकाणी पेपर 1 आणि पेपर 2 जो असेल तर तो क्वालिफाय होणे गरजेचं आहे. तर हा एक महत्त्वाचा बघा संधी आलेली आहे. तर ह्या ठिकाणी 27/3 पासून ॲप्लिकेशन जे आहे तर ते ॲप्लिकेशन या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि जवळपास तुमच्याजवळ 3 महिन्यांचा जो काही कालावधी या ठिकाणी बघा आपल्याला मिळत आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला 21/6/2026 ला जी काही एक्झाम आहे तर त्या एक्झामला समोरच सध्या बघा जायचं आहे. तर आतापासूनच प्लॅनिंग करा. व्यवस्थित अभ्यासाचे नियोजन करा. जेणेकरून ह्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी जी काही टी-ई-टी परीक्षा आहे तर ती पास त्या ठिकाणी होणार आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. हे जे काही नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.